विसरायचं नाही, व्यसनाच्या आधीत कधी जायचं नाही, नीती सोडून पैसा कधी कमवायचा नाही, आणि ज्याने हे सगळं केलंय त्या भगवान त्याला कधी विसरायचं नाही. या 5 गोष्टी केल्या की जीवनात आनंद येणार. पहिलं काय सांगितलं, माय बापाला कसे असू दे आपले मायबाप आहेत ना, फार गोड असते आई. तर सायंटिफिकली माय जेव्हा जन्माला घालते तिच्या रक्ताचे 4 थेंब वाटतात, तेव्हा दुधाचे 2 थेंब तयार होतात. रक्ताचं दूध करून पाजते ती माय असते, तर हाताच्या फोडाप्रमाणे जपते ती माय असते. जीवनातल्या या तुझ्या सावलीची नको तुला दशा करू माता माहुलीची, नको तुला दशा करू माता माहुलीची, लहानाचं मोठं केलं तर हाताच्या फोडाप्रमाणे जपलं. बायको आली की त्याच माईची किंमत नाही राहणार, माय गेली की माईची किंमत नाही. 5 वर्षाचं लेकरू त्याची माय माईचा मला दारात ठेवलं, पोरं आईच्या मनाकडे पळत गेलं, आईच्या मनाला हलवून पोरं बोलतंय, आई उठ ना गाडी, आई मला शाळेत जायचंय का, आई माझा आवडला, आई तुला करत करत नाही का, आई मला कर आदर दिली, आई तू उठत का नाही, आई मला नाही. सगळं घर झोपलेलं असतं तेव्हा तू एकटी उठून काम करत असत. आज सगळे उठले बघ ना माझी माय, तू एकटीच कशी झोपलेली, आई उठ नाही. आई बाप मेल्यावर तू बडशील होत, घरी आठवणी सुरशील मनात, माझ्या बाप मेल्यावर तू बडशील होत, घरी आठवणी सुरशील मनात, मायात शेतीची कोमल फुलाची, मायात शेतीची कोमल फुलाची, नको तुझं दशा करू आता माहुलीची, नको तुझं दशा करू आता माहुलीची, नको तुझं दशा करू आता माहुलीची, नको तुझं दशा करू आता माहुलीची. माय बऱ्याच जण कळली हो, पण बाप कळून न कळल्यासारखं आहे. बापाची कदर करा. अरे माय तोंडावर रडते पण पाठीमागे रडणारा बाप असतो. पोरीच्या लग्नात कितीही पाहुणा नालायक असला तरी त्याच्यासमोर मान झुकवणारा बाप असतो. महाराज पोरीची गाडी निघाली ना पाठीमागे पळणारा बाप असतो. कोपच्यात जाऊन रडणारा बाप असतो. पोराला मारणारा बाप असतो, पण मारल्यानंतर पोरगा जेवला का नाही हा विचारणारा सुद्धा बापच असतो. बापाची कदर करा. माझ्या बापाला 2 पोरी असू द्या महाराज, एक पोरगी श्रीमंताच्या घरी दिलेली असू द्या, एक पोरगी गरीबाच्या घरी दिलेली असू द्या. माझा बाप श्रीमंत पोरीच्या घरी कधी जाणार नाही, पण जी गरीबाच्या घरी दिली ना महाराज तिच्याकडे 2 महिन्याला चक्कर टाकल्याशिवाय त्याला बाप म्हणायचं. महाराज बापाची कदर करा. इज्जतीसाठी खपणारा बाप असतो, स्वाभिमानासाठी लढणारा बाप असतो. महाराज आमच्या लेकरांना बापाची किंमत नाही राहिली. अरे माझ्या वयाची पोरगी घरात असेल ना तिला रातच्या 12 वाजता उठवा, बापाच्या अंथरुणा जवळ न्या, बापाच्या जिजरीला टाचा आणि सुरकुता पडलेला चेहरा दाखवा. पोरीला सांगा हे बघ माझी माय, 10 माणसात किंमत आहे तुझ्या बापाला, नजर वर करून चालतो तुझा बाप. अगं काही नसेल तुझ्या बापाकडे पण स्वाभिमान आहे तुझ्या बापाकडे. काय शिकायचं ते शिक, काय मोठं व्हायचं तेवढं हो. अगं आकाश ठेंगणा पडेल इतकी प्रगती कर ग माझी माय, पण तुझ्या बापाच्या नावाला कलंक लागेल असं कधी वागू नको. बाकी जसं वागायचं तसं. थोडंच पोरीला सांगा महाराज, पोराला सांगा 10 तोळे गळ्यात घाल, 10 तोळे हातात घाल, आयफोन वापर, फॉर्च्युनरमध्ये हिंड, पण दारू पिऊन आणि दुकानात पडू नकोस. तुझ्या बापाच्या अंगावर फाटकं कापड असू दे पण तू निर्व्यसनी असू दे. बाप गल्लीतनं ताट मारणं चालणार. अरे तुझ्या बापाच्या अंगावर 10 तोळे सोनं असू दे पण तू नालायक असू दे. गल्लीतनं ताट मान करायची टाप नाही महाराज माझ्या बापाची. माय बापाची कदर करा महाराज. किती मोठे व्हा पण लक्षात ठेवा पुंडलिकाच्या भेटी परब्रह्मालेला माय बापाची सेवा केल्याशिवाय स्वराज्य व्हावं ही श्रीची इच्छा. ज्या देहाने
माय बापाच्या स्वप्नासाठी आपलं जीवन जिजवलं छत्रपती शिवराय महाराज. काही करा पण माय बापाची कदर करा. शेवटी सांगणं काम माझं आहे महाराज, करणं काम तुमचं आहे. कदर करा, व्यसनाच्या आधीन जाऊ नका. इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातावरी करा. एक तरी आहे चला, म्हणजे ते खरेखुरे आहेत, प्रामाणिक आहेत. आमचं तसं नाही आहे, आम्ही खातो बिन करीत बी नाही, पण मला तोंडावर कळतं कोण खातं कोण नाही. तोंडावर त्यामुळे ना काही करू बरं ज्याला सुपारीचं सुद्धा व्यसन नाही अशाने स्वाभिमानाने हातवरी करा. सुपारीचं सुद्धा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 खातात की नाहीत खात महाराज आहेत, म्हणजे 30 35 आहेत 30 35 आहे. मग खाणारे कारण तर काय खाणार रुचंदची एक लुंगी समजून माझा परकर घातलाय तेव्हा आधी दुसरा घातला महाराज नशेच्या आधी लागून ज्या व्यसनाने आपला संसार उद्ध्वस्त असेल, ज्या व्यसनाने आपल्याला कुत्र्यासारखी किंमत भेटत असेल, ते व्यसन करायचंय कशाला महाराज. पिणारे लय वाईट उगाच पेत नाही. 3 फायदा. पहिला, दारू पिल्या माणसाला कुत्रं चावत नाही, साग चावत नाही, पिसाळलेला सुद्धा चावत नाही. त्याला सुद्धा माहिती आहे आपल्यापेक्षा खराब माल आहे, धरण्यात अर्थ नाही. दुसरा फायदा, घरी चोरी होत नाही, राहतच नाही. तिसरा, म्हातारा होत नाही. बायको घरी म्हणते कधी माचरण्यामध्ये आजी दारू सुट दारूसाठी नवरा माझा मेल्याला उठ बसणार उठतो महाराज. आल्या कमी पब्लिक होतं, पुन्हा हळूहळू जमा झालं. पण खरं सांगू का, मला लय वाईट वाटतं. पुन्हा माणसं आली की लय वाईट वाटतं. कारण जी पुन्हा येतात ती काही येत नाहीत, आवाज ऐकून येतात. पोरगी कशी असन, केवढी असन, कशी सागत असन. महाराज कसं आहे ना, दिसतं तसं म्हणून त्याच्या अनवर पाठवून उघडली असतं. दिसण्यावर कधीच जायचं नाही महाराज बरं का. देव दिसत नाही पण देव आहे. संसार सुखाचा दिसतो पण नाही. त्यामुळे काही करा, विनोद बाजूला ठेवा, लक्षात घ्या धर्माला कलंक लागेल असं वागू नका. व्यसनाच्या आधीन जाऊ नका. मायबापाची कदर करा, संतांची कदर करा. कारण मायबाप देव संत हे तिघं जर सोडले तर आपलं कुणी नाही महाराज जगामध्ये. आपले आहे असं समजूनही संसाराच्या नादी लागू नका. शेवटी सांगणं काम माझं, करणं काम तुमचं आहे. घोड्याला पाण्यापर्यंत आणणं काम कोणाचं आहे? मालकाचं. पाणी पिणं तुम्ही कोण आहेत? तसं नाही माणसंच आहे. सांगणं काम माझं, करणं काम तुमचं आहे. शेवटी कसं असतं, एक मूर्तिकार असतो, 2 मूर्त्या ओढतून विकायला आणतो आणि सांगतो ह्यातली एक 10 लाखाची इकीला किंमतच नाही. लोक म्हणतात कसं काय, तुम्हीच ओळखायची. संत ओळखतात. एका मूर्तीच्या कानात दोरी घालतात, ती या कानातनं बाहेर येते. संत सांगतात तिला काहीच किंमत नाही. तीच दोरी दुसऱ्या मूर्तीच्या कानात घालतात, पण ती या कानातनं बाहेर येत नाही. तिला अशी काही वेज असतात, ती बेंबीतनं बाहेर येते. संत सांगतात ही 10 लाखाची. काय वेळ, जो इकडून घालून इकडून सोडून देतो त्याला कवडीची किंमत नाही. पण जो इकडून घालून आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो त्याच्या जीवनाचा लाभ मोल झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. शेवटी सांगणं काम माझं, करणं काम तुमचं आहे. जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं, जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं. कृपा है मेरे गुरु और मेरे माँ बाप की, नहीं तो मुझ में ऐसी कोई बात नहीं.